हे फक्त ज्योतिष नाही, ही एक धोक्याची सूचना आहे. जानेवारीचे हे शेवटचे दिवस साधे नाहीत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य असंच संथ, सुरक्षितपणे चालत राहील, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. हे वाक्य मी हलक्यात बोलत नाही, आणि हे मी पूर्ण जबाबदारीने बोलतोय. कारण सध्या ग्रहांची चाल अशी आहे की काही लोकांच्या आयुष्यात एक निर्णय आपोआप समोर येणार आहे. तो निर्णय शोधून काढावा लागणार नाही. तो तुम्हाला टाळता येणार नाही. आणि इथेच सगळा फरक पडतो. ज्योतिषशास्त्रात अभिजित नक्षत्राला एक वेगळाच दर्जा दिला आहे. हे विजयाचं नक्षत्र आहे. पण लक्षात ठेवा, हे नक्षत्र सर्वांना साथ देत नाही. हे फक्त त्यांनाच साथ देतं जे थांबत नाहीत, जे धाडस दाखवतात. आणि आता याच अभिजित नक्षत्रात मंगळ प्रविष्ट करत आहे. मंगळ म्हणजे कृती, मंगळ म्हणजे धाडस, मंगळ म्हणजे निर्णय. हा ग्रह तुम्हाला ढकलत नाही. तो फक्त तुमच्या समोर एक आरसा धरतो आणि मग विचारतो, तुम्ही पुढे जाणार का, की पुन्हा थांबणार? आज तुमच्याकडे फक्त दोनच मार्ग आहेत. पहिला, समोर आलेला निर्णय झटकून टाका. आज नाही उद्या पाहू म्हणत रहा. आणि पुढचे अनेक वर्ष तेव्हा केलं असतं तर या एका वाक्यात घालवा. दुसरा, मंगळाच्या या ऊर्जेचा वापर करा आणि स्वतःचं नशीब स्वतः बदलून टाका. हा काळ फक्त ऐकून पुढे जाण्याचा नाही. हा काळ स्वतःला एक प्रश्न विचारण्याचा आहे. मी जे टाळतोय ते खरंच टाळण्यासारखं आहे का? हे गोचर सर्व राशींना सारखं नाही. पण एक गोष्ट सर्वांसाठी समान आहे. निर्णय न घेणं हा सुद्धा एक निर्णयच असतो. मेष राशीसाठी आता नाही तर कधीच नाही. ही वेळ पुन्हा येणार नाही. वृषभ राशीसाठी जे सोडून द्यायला हवंय ते अजूनही धरून ठेवलत तर प्रगती विसरून जा. मिथुन राशीसाठी दुहेरी चाळ थांबवा. एका गोष्टीवर ठाम व्हा, नाहीतर दोन्ही हातातून जाईल. कर्क राशीसाठी भावना बाजूला ठेवा, प्रॅक्टिकल व्हा. वेळ कोणासाठी थांबत नाही. सिंह राशीसाठी एक चुकीचं पाऊल तुमचं सगळं साम्राज्य हलवू शकतं. विचार करून कृती करा. कन्या राशीसाठी परफेक्शनच्या नादात वेळ वाया घालवू नका, संधी निघून जाईल. तूळ राशीसाठी तटस्थ राहण्याची वेळ संपली, आता बाजू निवडावीच लागेल. वृश्चिक राशीसाठी शांतता ही तुमची शक्ती आहे, पण आता कृती करण्याची वेळ आली आहे. धनु राशीसाठी जग काय म्हणेल हे विसरा, स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या. मकर राशीसाठी जुन्या पद्धती आता तुम्हाला वाचवत नाहीत, त्या तुम्हाला संपवत आहेत. बदल स्वीकारा त्वरित. कुंभ राशीसाठी गर्दीच्या मागे जाऊ नका, स्वतःचा रस्ता आत्ताच बनवा. मीन राशीसाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या, वास्तवाचा सामना आत्ताच करावा लागेल. मी इथे हे सांगत नाही की कोणी श्रीमंत होईल किंवा चमत्कार घडेल, पण एक गोष्ट नक्की सांगतो, हा काळ तुम्हाला स्वतःपासून लपता येऊ देणार नाही. मंगळ फक्त दरवाजा उघडतो, तो ढकलत नाही. पण एकदा हा दरवाजा बंद झाला, तो पुन्हा कधी उघडेल हे कोणालाच माहीत नाही. निर्णय तुमचाच आहे, आता की कधीच नाही.